कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अनुश्री, अनुश्री, उठ उठ. तिसऱ्या दिवशी विजय सकाळी उठवायला आला आणि मी त्याच माइंडसेटने झोपले होते की मला उठायचंय काही करून, आणि त्याच्या एकाच हाकेत मी उठले. झोप झाली का पूर्ण? नाही, पाठ दुखते. जमीनच आमची घराची तशी म्हणलं पाठ दुखणारच, तर मग काय राहील. उठावर नाश्ता विष्टा करायचा. गुड मॉर्निंग. पवन कुठे? झोपलाय अजून. तिसऱ्या दिवशी सकाळी मी लवकर उठून आवरून तर बघते तर काय, पवन अजून झोपला होता. पूर्ण इथपासून सगळं ब्लँकेट घेऊन, भर ऊन पडलंय त्याच्यात तो एवढं ब्लँकेट घेऊन झोपला होता. गुड मॉर्निंग. मग माझ्या हातात ना माझा गुलाब जलचा स्प्रे होता. मला अशी आयडिया सुचली की त्याला उठवावं, आपण दचकवून उठवावं आज. कॅमेराला म्हण गुड मॉर्निंग एकदा. गुड मॉर्निंग. ए बाई नीता, आम्ही कवळ्या होऊन होत. 10-15 मिनिटं असं झालं की डोळे लागलेत आणि तेवढ्यात गावच्या सगळ्या बायका आल्या. नाही बोलते, ए चल चल उठ, 5:30 झाले, चल चल योगा करायला चल, इकडे असं झोपून चालत नाही. थोडंसं केस असे साफ करून घे, नंतर होते. त्यांचं मन राखण्यासाठी मी उठले कसं तरी, आणि तसंच मी असं ना बिना ब्रश करता असं बुरशी तोंड घेऊन मी असंच नाईट ड्रेस मध्ये त्यांच्या मागे मागे, तुम्ही चला पुढे. ए तसं कुठं प्यायला लागल्यास? ती बशी दिली ना, बशीत न पे. भुरका मार की असा, बघ दाखव तुला. असा भुरका मारून पे, त्याशिवाय मजा येणार नाही गावात चहा प्यायल्याची. मोठ्यानं भुरका मार की. असा आवाज करून द्यायच असतं का? 1 2 3 4. कशात गेलं डायरेक्ट? व्यवस्थित मारला नाही. बहीण तुला साडी नेसणी होती, साडी घालानी होती. मग आता साडी घालची का? घालणार. बर, आता साडी नाही इंतजाम करण्याचे साडी घाली दे. चालेल चालेल. साडीमध्ये कसं योगा करणार? तिथे साडीमध्ये मी सरळ चालू नाही शकत, मी त्याच्यात पण धडपडते, त्याच्यात मी योगा कसा करणार? इतके वर्कआउट केले पण असा वर्कआउट आयुष्यात मी कधीच नाही केला. मालेगाव इंटरनॅशनल लेवल आहे हा, साडी घालून वर्कआउट. नमस्कार, शुभ सकाळ. काय मग कसं वाटतंय? शुभ सकाळ. आज गावात गाव गाजतंय असं म्हणावं लागेल मला. आपल्या गावरान ब्रोसची नुसती हवा आहे हो सगळीकडे. वाह, क्या बात आहे. तर आजपर्यंत मुंबई मॅन्शन मध्ये सिटी सुंदरीजने तुम्हाला मार्गदर्शन केलं, मेंटॉर केलं, खूप काही शिकवलं. पण आता वेळ आली आहे त्यांना त्याची परतफेड करण्याची. गिफ्ट देणार तुम्हाला. आता आपली जबाबदारी उलट होणार आहे, रिव्हर्स स्वीप. आता गावरान ब्रो सिटी सुंदरीजला टास्क पूर्ण करण्यासाठी मेंटॉर करतील, आणि ते आपल्या आयुष्यात काय करतात आणि त्यांचं स्किल्स म्हणजेच कौशल्य कशात आहे ते सिटी सुंदरीजना शिकवतील. तुमच्यावर जबाबदारी आहे, कारण त्यानंतर त्यावर तुमची परीक्षाही होणार आहे. ओके, सो ऑल द बेस्ट. मला तर आता भीतीच वाटायला लागली तुझी. मी जसं माझं पोट भरण्यासाठी मी रोजगार करतोय, तसा तू आज माझ्यासाठी रोजगार करायला लागतोय. तू ज्याच्यात प्रो आहे ते तू मला शिकवायचंय टास्क मध्ये, आणि मला ते करायचंय. माझी परीक्षा होणार आहे, पण तू प्रो तर डुक्कर पकडण्यातच आहे ना. हा, त्याच्यातच मी. आई शपथ. शिकवायचे हो, वाजवायला. वाजवायचं नाही, माहित नाही आता ते कसं जागरण गोंधळ मध्ये, पण तुला मला शिकवायचंय की कसा कार्यक्रम सुरू होतो, काय करतात, सगळं काय. आता कसं वाटतंय गावात सिटी गाजतंय. जे मी काम करतो ते मला तिला दाखवायचं होतं.
हीच आमचं देवळ, हीच आमची पंढरी, हीच आमचं सगळं आमचं इथंच असतं अख्खा दिवस. दोघांचा सुद्धा कस पणाला अतिशय. हा जिंकला की तो जिंकला? तो पलीकडचा. तो वाला ना. आता आपल्याला शेताची भांगलण करायची आहे. भांगलण म्हणजे आता ऊस आहे, मका आहे, आपला ह्याच्यात लावण लावली आपण, त्याच्यात नको असलेलं तण काढायचं आपल्याला, त्यामुळे ऊसाची वाढ होणार. मग त्याने मला छानपैकी समजावून सांगितलं आणि त्याच्यानंतर मला असं झालं की ओके, खूप ऊन आहे पण करेन. रामा, आजच्या टास्कमध्ये तर तू माझा मेंटॉर आहेस आणि मी कधी जागरण गोंधळ हे सगळं कधी केलेला नाहीये, तर तू मला खूप टेन्शन आलं यार. कसं होणार आपला आजचा टास्क? टेन्शन नको घेऊ. मुंबई मेन्शन मध्ये असताना कसं तू डोकं लावायची, ताकद लावायची. इथं तसं नाही. इथं फक्त मनामध्ये श्रद्धा ठेव. श्रद्धा राहिली ना, तास तू कसा बी आराम के साथ कंप्लीट करू शकतो. जय मल्हार. असं डोक्याला लावतो. 5 तुकडे करायला लावायचे. असे 5 तुकडे करते का? हो, उभा राहा दादा एका मंदिरावर. ते बघून असा अंदाज आला की खूप डिफिकल्ट काम आहे आणि कसं नक्की मी कसं करू शकणार आहे आणि कसं शिकवणार आहे रामा. जमेन का तुला? का सोपं वाटतं का एकदम अवघड वाटते? अवघड आहे पण शिकायची तयारी आहे, आपण करून घेऊ. नाही टेन्शन घ्यायचं, मल्हारचं नाव घ्यायचं. चला पुढे शिव मल्हार. हे बघ, तुझ्यासाठी डुक्कर बनवून ठेवलं. तुला इथं मी फुल प्रॅक्टिस देतो, कसं फासा बनवायचं, कसं टाकायचा. बघ डुक्कर दिसतंय की नाही ते सेम बनवून ठेवलंय. मला जेवढी माहिती तेवढं तुम्ही 100% देणार. शून्यातून वरती तिला आणणार त्याच्यात. मी असं ठरवलं होतं, कारण आपण त्याच्यात किंग आहे. ही जो दोरी वरतो ना, तीच दोरी इथं लावायची. आता दोरी जमा कर मागची. आणि आता पण जमलं थोडं राहिलं तसंच. आम्हाला गोठ्यात घेऊन गेला आणि तिकडे असे बैल सगळे बांधलेले. तिकडेच माझी हवा टाईट झाली सगळ्यात आधी त्यांना बघून. अथर्व, तू मला जेलमध्ये टाकून गेला असं वाटतंय मला. प्लीज, तू का बघतोयस? इकडे बघ ना पुढे. अथर्व, काढ बघूया कसं काढते. शिकवलेलं जमते का तुला? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.